मोहोळ विधानसभा मतदारसंघात सध्या वीज प्रश्नानं उग्र रूप धारण केलंय. ऐन सायंकाळच्या वेळी होणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक आणि शेतकरी हवालदिल झालेत. याच गंभीर समस्येची दखल घेत आमदार राजूभाऊ खरे यांनी आज महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक बोलावली आणि प्रशासनाला धारेवर धरलं. गेल्या काही दिवसांपासून मोहोळ मतदारसंघात सायंकाळी 6 ते रात्री 10 या अतिशय महत्त्वाच्या वेळेत वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, घरगुती कामे आणि विशेषतः शेतकरी बांधवांच्या ओलिताच्या कामात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा थेट परिणाम होत असल्याचं आमदार खरे यांनी बैठकीत ठणकावून सांगितलंय. बैठकीत केवळ भारनियमनच नव्हे तर मतदारसंघातील इतर तांत्रिक प्रश्नावरही सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. डीपी जळणे, अनेक ठिकाणी जळालेले ट्रान्सफॉर्मर बदलण्यास होणारा विलंब, नैसर्गिक आपत्ती, वादळी वाऱ्यामुळे पडलेले विद्युत खांब आणि तुटलेल्या तारा या सर्व समस्यांचं निवारण युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. त्याचबरोबर बैठकीला उपस्थित अधिकारी या महत्त्वपूर्ण बैठकीस महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, ज्यात श्री माने अधीक्षक अभियंता, श्री सूर्यवंशी कार्यकारी अभियंता, श्री शिंदे कार्यकारी अभियंता पंढरपूर विभाग, श्री देवकर उपविभागीय अभियंता कुरुल, त्याचबरोबर श्री पटवेकर उपअभियंता मोहोळ. त्याचबरोबर बैठकीच्या ठिकाणी आमदार राजूभाऊ खरे यांनी स्पष्ट शब्दात सूचना दिल्या की नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि शेतकऱ्यांची पाण्याची व्यवस्था पाहता सायंकाळी 6 ते 10 या वेळेत कोणताही खंड न पडता अखंडित वीज पुरवठा झालाच पाहिजे. प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही न केल्यास जनतेच्या हितासाठी अधिक आक्रमक पवित्रा घेण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मतदारसंघातील वीज समस्या कायमरूपी मार्गी लागेपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील अशी ग्वाही आमदार खरे यांनी यावेळी दिली आहे.